आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। एका प्राचार्याने 9 वर्षीय शाळकरी मुलाला अभ्यासाला बोलावून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। ही घटना केडगाव उपनगरामध्ये घडली असून पीडित मुलाच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। संतोष देवरे असे गुन्हा दाखल झालेल्या प्राचार्याचं नाव आहे। गुन्हा दाखल होताच देवरे पसार झालाय। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी देवरे हा पीडित मुलाला वेळोवेळी अभ्यासाच्या बहाण्याने स्वतःच्या रूमवर बोलवत होता। अभ्यासाच्या नावाखाली मुलाचा लैंगिक छळ करायचा। याबाबत कोणाला काही सांगितले तर आई वडिलांना मारून टाकू अशी धमकी द्यायचा। 24 जानेवारी आणि त्यापूर्वी वेळोवेळी त्याने असा प्रकार केला। पीडित मुलाने घरी सांगितल्यावर पालकांनी थेट पोलिसात धाव घेतली। या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात BNS कलम 351(2) सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 9-10-12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राचार्य संतोष देवरे पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। सहाय्यक निरीक्षक कुणाल सपकाळे पुढील तपास करत आहेत। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।